about monohybrid cross. So today we discuss next article, dihybrid cross. And here this is the rough presentation of dihybrid cross. हे सर्व फळ्यावरती प्रत्यक्ष लिहित असताना किंवा डायहायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल सोडवत असताना या ठिकाणी वेळ वाया जाईल, लिहित असताना विनाकारण वेळ वाया जातो आणि म्हणून अगोदरच ब्लॅकबोर्ड वरती आपण हे सर्व एक्झाम्पल सोडवलेलं आहे, लिहिलेलं आहे आणि याच्या सहाय्याने आपण हे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्यायचं. फर्स्ट we discuss about what is meant by dihybrid cross. पहिल्यांदा डायहायब्रिड क्रॉस म्हणजे नेमकं काय, त्याची प्रॉपर डेफिनेशन काय हे अगोदर समजून घेऊया. सोप्या भाषेत पहा, a cross which consists two pairs of contrasting character simultaneously. एका वेळेला दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या जोड्या घेतल्या जातात, त्या एक्झाम्पलला किंवा क्रॉसला डायहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. इथं पहा, येलो आणि राऊंड. येलो वेगळं कॅरेक्टर आहे, राऊंड वेगळं कॅरेक्टर आहे, ही एक जोडी. आणि तर दुसरी जोडी ग्रीन आणि व्रिंकल, हे दोन्ही कॅरेक्टर वेगवेगळे आहेत. अशा पद्धतीनं टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर टेक्स प्लेस ॲट अ टाइम or simultaneously, hence termed as a dihybrid cross. तर एक्झाम्पल आपण सोडवूया. पॅरेंट, याला आपण काय म्हणतो, फिनोटाइप. टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतलेले आहेत. साहजिकच पहिलं पहा, येलो राऊंड, त्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणता आहे, ग्रीन अँड व्रिंकल. त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय किंवा जेनेटिक मेकअप काय की ज्याला आपण जीनोटाइप असं म्हणतो. या येलोला कॅपिटल वाय कॅपिटल वाय, या राऊंडला कॅपिटल आर कॅपिटल आर. सेम लाईक दिस, ग्रीनला स्मॉल वाय आणि व्रिंकलला स्मॉल आर. या पद्धतीनं म्हणजे ही जी कॅपिटल घेतलेले आहेत त्याच्या अपोजिट स्मॉल लेटर्स घेतलेले आहेत, याला आपण जीनोटाइप असं म्हणतो. मग आता त्याचे गॅमेट पाडले. गॅमेट्स कॅपिटल वाय दोन्ही कॉमन आहेत. आपण मॅथमॅटिक्स मध्ये कॉमन एक घेतो, त्या पद्धतीनं इथं दोन कॅपिटल वाय, त्याचा एकच लेटर वाय घेतला. इथं सुद्धा तसं आहे, दोन कॅपिटल आर आहेत, त्याचा कॉमन एकच घेतला. सेम लाईक दिस, हे दोन्ही स्मॉल लेटर वाय आहेत, त्याचा कॉमन एक वाय. दोन्ही स्मॉल लेटर आर आहेत, त्याचा कॉमन एक घेतला. याच पद्धतीने इथं गॅमेट्स आपण पाडले. आणि या ठिकाणी हे गॅमेट्स आणि हे गॅमेट्स एकत्रित फ्यूज झाल्यानंतर F1 जनरेशन निघेल, ज्याला आपण हायब्रिड असं म्हणतो. तो कसा असेल, कॅपिटल वाय स्मॉल वाय लाईक दिस, कॅपिटल आर स्मॉल आर, ज्याला आपण येलो राऊंड असं म्हणतो. कॅपिटल वाय मधला येलो आणि कॅपिटल आर मधला राऊंड, हा येलो राऊंड म्हणजे F1 जनरेशन. आता आपण F2 जनरेशन कसं काढतो, F1 into F1 is equal to F2. म्हणजे F1 ला गुणायचं, जो काही गुणाकार येईल त्याला आपण दुसरी पिढी म्हणजे F2 जनरेशन असं म्हणतो. मग आता पहा, याचे गॅमेट्स कसे पाडलेत. हा कॅपिटल वाय इथं सेपरेट घेतला, स्मॉल वाय इथं सेपरेट घेतला, हा कॅपिटल आर इथं सेपरेट, हा स्मॉल आर इकडं सेपरेट. आपण गॅमेट पाडले.
गॅमेट पाडल्यानंतर पहा हा कॅपिटल वाय ह्या कॅपिटल आर शी मॅच होतोय. इथली इथं कधीही मॅच होत नाही, फ्यूज होत नाही. हा कॅपिटल वाय या कॅपिटल आर शी इथं हे काढलं पहा. आता हा कॅपिटल वाय इकडं या आर शी फ्यूज होईल, ते इथं काढले. आता याची बारी असेल, हा वाय या आर शी असेल वाय आर, नंतर हा वाय या आर शी असेल वाय आर. अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर हे आपल्याला मिळतील. मग आता इथं आपण F2 जनरेशन कसं पाहिलं, F1 into F1 is equal to F2. इथं F1 मध्ये आपल्याला हे प्रोडक्ट मिळाले. मग या ठिकाणी हे प्रोडक्ट या साईडला जसेच्या तसे घेतले आणि हेच प्रोडक्ट या साईडला जसेच्या तसे घेतले, म्हणजे मेल फिमेल. कारण F1 into F1 is equal to F2. आपल्याला हे प्रोडक्ट मिळालेलं आहे, म्हणजे हा इथं घेतला, हा इथं घेतला, हा इथं आणि हा इथं, या पद्धतीने हे जे घेतलेलं आहे सेम हा इथं घेतलेला आहे, हा इथं घेतलेला आहे, हा या ठिकाणी घेतलेला आहे आणि शेवटचा हा इथं घेतलेला आहे. म्हणजे हे चार जसे सेम जसेच्या तसे इथं आहेत. कारण आपण काय म्हणतोय, F1 into F1 is equal to F2. या पद्धतीनं आहे पहा. आता मल्टिप्लिकेशन करण्याची साधी सोपी मेथड लक्षात ठेवा, म्हणजे गोंधळ होणार नाही. पहा, यानं याला गुणलं की इथं येणार. मी पुन्हा हे मुद्दाम इथं या ठिकाणी करतो. कॅपिटल वाय कॅपिटल आर हे इथं आहेच, हे इथं आहेच आणि हे इथं आहे. यानं याला गुणलं की इथं लिहायचं, यानं याला गुणलं की इथं लिहायचं, यानं याला गुणलं की इथं लिहायचं, यानं याला गुणलं की इथं लिहायचं. एक मी व्यवस्थित सांगतो, त्याच पद्धतीनं पुढचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. एक पहा, कॅपिटल वाय इथं जसाच्या तसा लिहिला, कॅपिटल आर जसाचे तसा लिहिला, एक प्रोडक्ट मिळालं. दुसरं, यानं याला गुणायचं आहे. कॅपिटल वाय हे दोन्ही इथं लिहिले, कॅपिटल आर स्मॉल आर. आता यानं याला गुणायचं इथं लिहायचं आहे. कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल आर कॅपिटल आर. आता यानं याला गुणायचं आहे इथं लिहायचं आहे. कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर आणि स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजे या पद्धतीनं यानं याला गुणलं की इथं लिहायचं, यानं याला गुणलं की इथं लिहायचं, यानं याला गुणलं की इथं लिहायचं, यानं याला गुणलं की इथं लिहायचं. सेम तसंच यानं याला गुणलं की इथं, यानं याला गुणलं की 2 नंबरला, यानं याला गुणलं की 3 नंबरला, यानं याला मल्टिप्लाय केलं की इथं. या पद्धतीनं हा पूर्ण चार्ट मल्टिप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला मिळेल. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. हे गॅमेट्स व्यवस्थित पडले की या पद्धतीनं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग या ठिकाणी फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो वेगळे मिळतील. पहा, फिनोटायपिक रेशो कसा आहे, 9:3:3:1, 9:3:3:1. म्हणजे 9 कोणते पहा, या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे 9. पुन्हा 3 कोणते, 1 2 3 हे पुढचे 3 असतील. नंतरचे 3 1 2 3 आणि शेवटचा 1 कोणता असेल, हा. या पद्धतीचं 9:3
3:1 हा फिनोटायपिक रेशो असेल. पुन्हा एकदा बघ, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे पहिले 9, नंतरचे 3 1 2 3, नंतरचे 3 1 2 3 आणि शेवटचा 1. अशा पद्धतीने हा फिनोटायपिक रेशो असेल. आता जिनोटायपिक रेशो प्रत्येकामध्ये थोडा 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 बदल आहे. म्हणजे येलो राऊंड यामध्ये सुद्धा अंतर्गत बदल आहे आणि म्हणून तो अत्यंत विस्ताराने येतो. तो या पद्धतीचा आहे पहा. जिनोटायपिक रेशो इज 1:2 2:2 1:2 2:2 4:2 2:2 1:2 2:1. आता एवढं लक्षात कसं ठेवायचं? 12 12 42 12 1 12 12 42 12 1 असं सोप्या भाषेत लक्षात ठेवलं म्हणजे तुम्हाला जिनोटायपिक रेशो काढता येईल. हा फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो किंवा हे सगळं अख्खं एक्झाम्पल सेमच येईल. शक्यतो कोणताही बदल होत नाही. इथं कोणतंही तुम्ही एक्झाम्पल सोडवलं. आता इथं येलो राऊंड घेतलेला आहे आणि ग्रीन व्रिंकल घेतला आहे. असे 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलेले आहेत. याच्या ऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलं. उदाहरण येलोच्या ऐवजी दुसरं कोणतंही घेतलं, ग्रीन असेल. राऊंडच्या ऐवजी पुन्हा दुसरं एखादं घेतलं. इथं सुद्धा बदललं. ग्रीनच्या ऐवजी पुन्हा वेगळं कॅरेक्टर असेल, व्रिंकलच्या ऐवजी पुन्हा दुसरं कॅरेक्टर असेल. दुसरी कोणतीही कॅरेक्टर जरी घेतली तरी फिनोटायपिक रेशो हाच असेल, जिनोटायपिक रेशो हाच असेल आणि हीच मेथड कॅल्क्युलेशनची असेल. यात कोणताही बदल नाही, फक्त लेटर्स बदलतील. ही लेटर्स फक्त बदलतील. जे कॅरेक्टर घेतलंय त्याच्यानुसार ही लेटर्स बदलतील. बाकी सॉल्व्ह करण्याची मेथड एकच. फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो तो आणि तोच असेल. त्यात डायब्रिड क्रॉस मध्ये काहीही बदल होणार नाही. ही मेथड सॉल्व्ह करण्याची असेल. त्यामुळे एक एक्झाम्पल तुम्ही सोडवलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारची 2 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जरी दिली तरी तुम्ही स्वतःच्या मनानं डायब्रिड क्रॉसची एक्झाम्पल सोडवू शकता. आणि एक होमवर्क म्हणून घरी तुम्ही प्रॅक्टिस करा. ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दुसरं घ्या म्हणजे दुसरी लेटर्स मिळतील, दुसरे गॅमेट्स मिळतील आणि त्याच पद्धतीनं आपणाला सोडवायला येतंय का ते पहा. कारण कमीत कमी 2-3दा हाताखालून जाणं गरजेचं आहे. तरच प्रत्यक्ष तुम्हाला HSC बोर्ड थेरी पेपरला न बघता तुम्हाला हे सोडवता येईल. केवळ तुम्ही हे पाहिलं, वाचन केलं म्हणजे डायरेक्ट HSC बोर्ड थेरी पेपरला तुम्हाला सोडवता येईल असं होणार नाही. त्याचा सराव तुम्हाला करावा लागेल आणि म्हणून 2-3 वेळा तुम्ही प्रत्यक्ष सोडवा म्हणजे गोंधळ होणार नाही. यानं याला म्हणलं की इथं लिहायचं, हे प्रॅक्टिकली हाताखालून सराव होऊ द्या म्हणजे तुम्हाला डायब्रिड क्रॉस नेमकेपणानं पुटअप करता येईल, लिहिता येईल, सोडवता येईल. I hope you understand about today's this article, dihybrid cross. The next article, back cross. हे एकदम साधं सोपं आर्टिकल आहे, छोटा आर्टिकल आहे, लगेच इझिली तुम्हाला समजू शकतो. हा अत्यंत छोटा क्रॉस आहे तरी सुद्धा ब्लॅक बोर्ड वरती आपण ऑलरेडी पुटअप केलेला आहे, प्रेझेंट केलेला आहे. कारण एवढं सर्व लिहित असताना विनाकारण आपला वेळ वाया जाऊ नये. सो लिसन केअरफुली अबाउट व्हॉट इज मीन बाय बॅक क्रॉस. हियर it is a type of cross in which F1 individual of
monohybrid cross. Again cross with here one of the parent, either this one parent or this one parent. Such a type of cross is called as a back cross. साध्या सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हणजे हे मोनोहायब्रिडचं एक्झाम्पल आहे, कारण सिंगल कॅरेक्टर फक्त घेतलंय टॉल वर्सेस डॉर्फ. हे मोनोहायब्रिडचं एक्झाम्पल आहे. एक एक कॅरेक्टर फक्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलंय. मग त्याचं F1 काय आलं तर हे आलं F1 हायब्रिड. हा F1 हायब्रिड आलेला तो पुन्हा बॅक माघारी एकतर या टॉलशी क्रॉस करायचा किंवा या डॉर्फशी क्रॉस करायचा, कोणाशीही क्रॉस करायचा, दोनातल्या कोणाशीही क्रॉस करू शकतो, रिव्हर्स बॅक न करू शकतो, म्हणून तर त्याला बॅक क्रॉस असं म्हटलंय. आणि म्हणून त्याची डेफिनेशन पाहत असताना आपण काय म्हणलं, इट इज अ टाइप ऑफ क्रॉस इन विच हियर द F1 hybrid of monohybrid cross or this individual again crossed with one of the parent from which they derive. ज्याच्यापासून हा निर्माण झालेला आहे, ज्या आईवडिलांपासून निर्माण झालेला आहे, त्याच आईवडिलांपैकी कोणाशीही एकाशी पुन्हा तो क्रॉस होतो, म्हणून तर त्याला बॅक क्रॉस म्हटलेलं आहे. आता पहा, पॅरेंट म्हणजे फिनोटाइप, टॉल वर्सेस डॉर्फ. जीनोटाइप, टॉलला आपण काय घेतलं कॅपिटल टी कॅपिटल टी, डॉर्फला काय घेतलं स्मॉल टी स्मॉल टी. गॅमेट्स हे दोन्हीचं कॉमन एकच, ह्या दोन्ही स्मॉल लेटरचं कॉमन एकच. आणि F1 जनरेशन कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हायब्रिड, हे F1 जनरेशन झालं. आता हा प्रोडक्ट मिळाला आपल्याला पहिल्या पिढीत, यानं पुन्हा याच्याशी मल्टिप्लिकेशन करायचं, बॅक क्रॉस करायचा, किंवा यानं याच्याशी करायचं, आपण दोघांशीही करूया. हियर दिस F1 हायब्रिड अगेन क्रॉस विथ आयदर टॉल ऑर डॉर्फ, दोघांशी. त्यातली पहिली केस, हा कॅपिटल टी स्मॉल टी इथं घेतला, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ टॉल, हा कॅपिटल टी हे टॉलचं घेतला आपण, याचे गॅमेट पडले, कॅपिटल टी इथं घेतला, स्मॉल टी इथं घेतला, याचा कॉमन एकच असेल कॅपिटल टी. मग हा कॅपिटल टी याच्याशी फ्यूज झाला, कॅपिटल टी, हा स्मॉल टी याच्याशी फ्यूज झाला, कॅपिटल टी स्मॉल टी. या पद्धतीनं हा पहिला झाला क्रॉस. दुसरा, कॅपिटल टी स्मॉल टी इथं घेतलं, हा क्रॉस कोणाशी घेतला डॉर्फ, तो इथं घेतला डॉर्फ, स्मॉल टी, याचे पुन्हा गॅमेट पडले, कॅपिटल टी सेपरेट स्मॉल टी सेपरेट, हे स्मॉल टी त्याचा कॉमन एकच घेतला, आणि पुन्हा याचं क्रॉसिंग पा कॅपिटल टी स्मॉल टी, हेटेरोझायगस हायब्रिड सेम लाईक पॅरेंट, आणि स्मॉल टी या पद्धतीने. थोडक्यात मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचं एक्झाम्पल घेतलं तर त्यातला जो F1 जनरेशन मिळतो, हायब्रिड मिळतो, तो पुन्हा रिव्हर्स बॅकनं कोणत्याही एका पॅरेंटशी पुन्हा क्रॉस करणं, याला आपण बॅक क्रॉस म्हणतो, आणि हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. देन वी डिस्कस अबाउट नेक्स्ट क्रॉस, टेस्ट क्रॉस. याचंही एक्झाम्पल या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वरती ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, आणि या एक्झाम्पलच्या साहाय्याने हे समजून घेऊया. अगदी बॅक क्रॉस सारखा एकदम साधा सोपा छोटा क्रॉस आहे, पण तरी सुद्धा गोंधळ होऊ नये म्हणून मी या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वरती आणि वेळ वाचावा म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे. सो फोकस ऑन दिस
Third, very small article, test cross. It is also a type of cross in which F1 individual of monohybrid cross again cross with only homozygous recessive parent. मगाशी बॅक क्रॉस मध्ये काय म्हणलं होतं, हे F1 हायब्रिड याच्याशी सुद्धा क्रॉस करा किंवा याच्याशी करा, दोघांशी करा, याला बॅक क्रॉस म्हटलं होतं. आता टेस्ट क्रॉस म्हणजे काय, हा F1 इंडिव्हिज्युअल म्हणजे हायब्रिड आहे, तो फक्त होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट याच्याशीच क्रॉस करायचा, याला आपण टेस्ट क्रॉस असं म्हणतोय. इज इट क्लिअर? इथं पाहता फिनोटाइप पॅरेंट कोण आहे, टॉल वर्सेस डॉग, म्हणजे सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलाय, मोनोहायब्रिड क्रॉस घेतोय आपण. जीनोटाइप कॅपिटल टी स्मॉल टी. गॅमेट्स ह्या दोघांचा कॉमन हा एक, ह्या दोघांचा कॉमन हा एक. F1 जनरेशन हा याच्याशी फ्यूज झाला की कॅपिटल टी स्मॉल टी हा हायब्रिड, हे आता तुम्हाला माहिती आहेच. आता टेस्ट क्रॉस मध्ये काय म्हणतोय आपण, दिस F1 इंडिव्हिज्युअल अगेन क्रॉस इज ओनली विथ recessive parent. Here this F1 individual is again crossed with homozygous recessive parent only. मग इथं घेतलं पहा, हा F1 हायब्रिड इथं घेतला आणि हा रिसेसिव्ह पॅरेंट इथं घेतला. याचे गॅमेट पडले कॅपिटल टी स्मॉल टी, या दोघांचं कॉमन स्मॉल टी, पुन्हा याचं फ्युजन याच्याशी झालं कॅपिटल टी स्मॉल टी, याच्याशी झालं स्मॉल टी, याला म्हणायचं टेस्ट क्रॉस. मग आता टेस्ट क्रॉस टायटलच आहे त्याचं, कारण काहीतरी टेस्ट करायची असती, पडताळणी करायची असती, चिकित्सा करायचं असतं, किंवा ज्याला आपण तपासणी करायचं असं म्हणूया. म्हणून याची सिग्निफिकन्स माहिती असणं गरजेचं आहे, ज्याला आपण इम्पॉर्टन्स किंवा फायदे म्हणूया. हा टेस्ट क्रॉस का करायचा असतो, त्याचे फायदे कोणते, तर महत्वाचे 4 फायदे या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला नोट्स असाव्यात म्हणून या ठिकाणी थोडक्यामध्ये लिहिलेले आहेत. यातलं पहिलं सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स काय पहा, टू टेस्ट इंडिव्हिज्युअल इज आयदर होमोझायगस ऑर हेटेरोझायगस. जो काय प्रॉडक्ट येतो हा F1 जनरेशन मध्ये, तो होमोझायगस येतोय का हेटेरोझायगस येतोय, हा चेक करणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हणलंय, टू टेस्ट इंडिव्हिज्युअल इज आयदर होमोझायगस ऑर हेटेरोझायगस. होमोझायगस म्हणजे असं दोन्ही लेटर सेम असणं, ह्याला होमोझायगस डॉमिनंट, याला होमोझायगस रिसेसिव्ह म्हटलं जातं. आणि हेटेरोझायगस म्हणजे हा कॅपिटल टी स्मॉल टी, हे दोन वेगळे अलील आले, dissimilar allele is called as a heterozygous. ते होमोझायगस आलंय का हेटेरोझायगस आलंय याची पडताळणी करणं गरजेचं आहे, यासाठी या टेस्ट क्रॉसचा उपयोग केला जातो. दुसरं, इट इज व्हेरी इझी और सिंपल, रिपीटेबल, पुन्हा पुन्हा आपल्याला करता येतो, अँड हिअर प्रेडिक्टेबल, त्याची खात्री करून आपल्याला कन्फर्म करता येतं. Third, to find out genotype of any plant with dominant expression. काय पाहिजे पहा, it is useful for to find out, म्हणजे शोधण्यासाठी. काय शोधण्यासाठी, genotype of any plant. कोणत्याही वनस्पतीचं जर जेनेटिक मेकअप शोधायचं असेल with dominant expression, हे जर शोधायचं असेल तर टेस्ट क्रॉस हा नेहमी वापरला जातो. आणि शेवटचं, टू इंट्रोड्यूस युजफुल रिसेसिव्ह ट्रेट इन द हायब्रिड ऑफ सेल्फ पॉलिनेटेड प्लांट. ज्या वनस्पतींच्या मध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं त्यांच्यामध्ये काय केलं जातं,
टू इंट्रोड्यूस युजफुल रिसेसिव्ह ट्रेट. हे करण्यासाठी आपल्याला ह्या टेस्ट क्रॉसचा उपयोग होतो. या पद्धतीने हे महत्वाचे 4 सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स या टेस्ट क्रॉसचे असलेले आपल्याला दिसून येतील. I hope you understand today's 3 articles. 1. Dihybrid cross. 2. Back cross. 3. Test cross. Is it clear?